देगलूर महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी देगलूर प्रशासन सज्ज झाले आहे। नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या तहसील कार्यालय देगलूर येथे मतदान केंद्र क्रमांक 8 वर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। देगलूर व मुखेड मिळून एकूण 54 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये देगलूर नगरपालिकेचे 31 तर मुखेड नगरपरिषदेचे 23 नगरसेवक सहभागी होणार आहेत। मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। NCN न्यूज TV देगलूर। विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची देगलूर शहरामध्ये जयंती तयारी करण्यात आलेली आहे। आज आपण पाहू शकतो या ठिकाणी संकेत गोसावी साहेब DYSP या ठिकाणी त्यांचा फौजफाटा कडक बंदोबस्त प्रत्येक या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आज ते आमच्यासोबत जोडलेले आहेत। कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया चालू असणार आहे ते जाणूया साहेब। उद्याचा बंदोबस्त कशा पद्धतीने असणार? उद्याचा बंदोबस्त आपण जसं रेग्युलर जे मतदान होतं त्या पद्धतीनंच लावलेलं आहे। साधारणतः एक 6 ते 7 अधिकारी आहेत, 30 एक अंमलदार आम्ही लावलेले आहे। तसेच बाहेर इथं मतदान केंद्रासाठी जर बंदोबस्त कमी वाटत असलं तरी आम्ही पेट्रोलिंग आणि ट्रॅफिकसाठी जास्त बंदोबस्त ठेवलेला आहे। 200 मीटरला सूचना ह्या असल्याने की नो मॅन्स लँड करायचं आहे, त्यामुळे आम्ही एका बाजूनं वाहतूक आहे ती बंद करत आहोत। एकेरी वाहतूक होणार आहे 200 मीटर, तर त्याकरता नागरिकांनी पण काळजी घ्यावी। 8 ते 4 मध्ये शिवाजी पुतळा ते तहसील ऑफिसच्या पुढंपर्यंत एकेरी वाहतूक राहणार आहे, त्यामुळं अवजड वाहनांनी वगैरे वाहतूक करताना त्याची दक्षता घ्यावी। मद्यपान करण्यासाठी काही दुकान असली दारू दुकान ते काही बंद करण्याची त्या बाबतीत काही आदेश नाहीत, कारण की सदर मतदान प्रक्रियेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडले गेलेले जे आपले उमेदवार आहेत किंवा नगरसेवक आहेत हेच मतदान करणार आहेत, त्यामुळे त्या पद्धतीचे वेगळे काही आदेश आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण चौक बंदोबस्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी संकेत गोसावी DYSP साहेब यांच्या नेतृत्वाखाली देगलूर शहरामध्ये पार पडत आहे। कॅमेरामॅनसोबत मी सात पडेल NCN न्यूज TV देगलूर।